हिवाळी अधिवेशन संपण्याला अगदी 2 दिवस शिल्लक आहेत. परंतु या अधिवेशनाने अनेकांना धास्ती सुद्धा बसवलेली आहे. त्यात अनेकांना संधी सुद्धा दिलेली आहे आणि चर्चा तर मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. कारण उद्धव ठाकरेंना पुन्हा चांगले दिवस येण्याचे संकेत आता सर्वच बाजूने पाहायला मिळत आहेत. खरंच राजकारणात कधी काय होईल काही सांगता येत नाही असं म्हणतात. त्याप्रमाणे सध्याला एकनाथ शिंदे यांना सगळ्या बाजूने घेरलेलं आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेचा सुद्धा निकाल एकनाथ शिंदेच्या विरोधी जाण्याच्या बाजूने सर्वजण बोलत आहेत. तो जर निकाल एकनाथ शिंदेच्या विरोधी गेला आणि उद्धव ठाकरेंना तो सकारात्मक निकाल मिळाला, तिथे सुद्धा उद्धव ठाकरे यांचा विजय होणार आहे. त्याचबरोबर आजच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ऑफर केलेली आहे की आम्ही तर विरोधी बाकावर बसायला 2029 पर्यंत आम्हाला काही आवश्यकता नाही. तुम्हालाच यायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत या. म्हणजे 29 पर्यंत तर काही स्कोप नाही. काय ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल. म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. म्हणजे एकंदरीत इकडे राज ठाकरे सोबत आलेले आहेत, तिकडे पण पारड जड झालेलं आहे. मराठीच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पूर्वीच इतक्या चांगल्या संख्येने मराठी भाषिक एकवटलेले आहेत आणि इतकंच नव्हे तर शिंदे सेनेचे अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरेंकडे यायला तयार आहेत, अशाही स्वरूपाची चर्चा होत आहे. या संदर्भातला आपण व्हिडिओ आज पाहणार आहोत. बोलता का बोलूच्या माध्यमातून मी प्रकाश गिरे पडेल आणि आपण पाहतात बोलता का बोलू. मित्रांनो, खरं तर आज जे उद्धव ठाकरे यांची जी बॉडी लँग्वेज होती तसं ते नेहमीच म्हणजे आपलं सकारात्मकपणे पुढे असतात. ते विधान भवनात आले, त्यांनी त्यावरती भाष्य केलं, बोलले. त्याच्यासाठी कारणे होतं. विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे हे आता तिथून म्हणजे निवृत्त झालेले आहेत किंवा त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. हे असताना उद्धव ठाकरे अगदी म्हणजे स्वतःची ताकद कशा पद्धतीने आता वाढत आहे याचे संकेत देत होते. ते बोलताना म्हणाले की कुठल्याही स्वरूपाने कशाही पद्धतीने आपण महाराष्ट्राच्या या विकासाच्या वाटचालीसाठी आपण पुढे जाणार आहोत, पुढे राहणार आहोत आणि अंबादासजी दानवे हे आता म्हणजे कार्यकाळातून जरी थांबत असले तर खूप मोठ्या जबाबदारीमध्ये ते पुढे येणार आहेत. खरं तर देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलताना म्हणाले की थेट तुम्हाला आम्ही ऑफर देतो आहोत, परंतु 29 पर्यंत आम्हाला काही विरोधी बाकावर बसायची आवश्यकता नाही आहे. म्हणजे मधून काहीतरी चाललेलं आहे, यांचं कनेक्शन आहे, मधून काहीतरी यांचं बोलणं सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हेच मोठ्या प्रमाणामध्ये सूत्र फिरवतील आणि एकनाथ शिंदे यांना डॉमिनेट केलं जाईल, बाजूला ठेवलं जाईल आणि सत्तेच्या समीकरणामध्ये सुद्धा बदल होईल. खरं तर भाजपा आणि उभाटागड शिवसेना यांचं जे काही आता वैर आहे ते सध्या संपण्याचे संकेत दिसत आहेत आणि त्यातल्या त्यात मराठीच्या मुद्द्यावरती राज ठाकरे एकत्र आल्यामुळे ताकद वाढलेली आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेंना चांगले दिवस आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक बोलत आहेत की नियती धडा शिकवत असते आणि ज्यांनी यांचा पक्ष फोडलेला होता त्यांना नियती माफ करणार नाही आणि 100% तशाच स्वरूपाचे संकेत लवकरच पाहायला मिळत आहेत. भाजपाबद्दल सुद्धा बोललं जात होतं की भाजपा मित्रपक्षांना जवळ घेतो आणि त्यांचा वापर झाल्यावर त्यांना फेकून देतो. असंच खरोखरच घडतं की काय हेही आता म्हणण्याची म्हणजे सध्या तशी परिस्थिती दिसत आहे. या सगळ्या एकंदरीत याच्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय आणि या तापलेल्या वातावरणामध्ये नेमकी पोळी भाजण्यासाठी उद्धव ठाकरेंना सगळं वातावरणच अनुकूल होती की काय असं म्हणायला हरकत नाही. खरं तर शिवसेनेचे जे एकनिष्ठ लोक आहेत त्यांनी शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली नाही आहे. जे गेले त्यांच्याबद्दलचं स्टेटमेंट तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्याबद्दलचा तो उद्गार म्हणजे गद्दार या शब्दाने केलेला आहे. खरंच एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन ते गद्दार झालेत का असाही प्रश्न अनेकदा मीडियामध्ये चर्चेत येतो. परंतु तेच लोक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे यायला तयार झालेत आणि तेव्हा त्यांना उद्धव ठाकरे घ्यायला तयार होतील का हाही प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, परंतु आता बदलाचे संकेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहेत आणि हे याचा केंद्रबिंदू शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा गट यांच्या बाजूने सगळे पारडे आता आपल्याला
कलताना दिसत आहेत, वळताना दिसत आहेत, त्या दिशेने जात आहेत, त्यामध्ये सगळं पॉझिटिव्ह दिसत आहे. खरं तर असं म्हणतात की एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा करता तेव्हा ती अगदी आत्मविश्वासाने केली पाहिजे, ताकदीने केली पाहिजे. त्या ताकदीने उद्धव ठाकरे पक्ष पुढे घेऊन जात आहे. त्यांना साथ मिळालेली आहे, न मिळालेली आहे, सगळ्या गोष्टी तर आहेच. भारतीय जनता पार्टीकडे सध्याला 132 आमदार आहेत. 57 आमदार शिंदे सेनेकडे आहेत. 41 आमदार हे अजितदादांकडे आहेत. तर फक्त 20 आमदार उद्धव ठाकरेंकडे आहेत. पण या सगळ्या आमदारांची संख्या पण ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्यापेक्षाही चर्चा उद्धव ठाकरेंची होत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मथळेच्या मथळे त्यांच्यावरती छापून येत आहेत. न्यूजच्या फ्रंट पेजवरती ते आहेत आणि सगळ्याच न्यूज चॅनलवरती त्यांचीच बातमी सध्या सुरू आहे. म्हणजे आत्ता वारे फिरले आणि त्याबरोबर उद्धव ठाकरेंचे दिवस सुद्धा इथे आता म्हणजे संपलेले आहेत आणि चांगले दिवस सुरू झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण असं वाटत होतं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आमदार फुटून गेल्यानंतर, खासदार फुटून गेल्यानंतर नगरसेवक, पदाधिकारी, झेडपी मेंबर, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, अनेक पदाधिकारी, संपर्क प्रमुख सगळेच फुटून गेल्यानंतर तेवढंच काय मुख्यमंत्रीच म्हणजे मुख्यमंत्री पदाचा माणूसच फुटून गेला आणि तिकडे मुख्यमंत्री झाला. तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे हे स्थिरतेने, शांततेने, संयमाने आपल्या पक्षाला पुढे घेऊन जात होते. त्यावर बोलत होते आणि सांगत होते की आम्हीच खरे आहोत, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हीच आहे. ते एक ना एक दिवस खरं होईल असं ते म्हणत होते. तेच दिवस आपल्याला पाहायला मिळतात की काय ते आपल्याला कळेलच. परंतु सध्याला असं म्हणतात की एकनाथ शिंदे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या टार्गेटवर आहेत. त्यांना टार्गेट केलं जात आहे. आत्ताच्या अधिवेशनामध्ये नगरविकास खात्याबद्दलच्या अनेक तक्रारी तिथे प्राप्त झाल्या. उघडपणे भाजपाची लोक तक्रारी करत होते आणि म्हणजे सर्वच बाजूने त्यांना घेरलेलं आहे. त्यांचेच पदाधिकारी सध्या त्यांना अडचणी जाणवत होते. त्यांनी त्यावरती पण बोललेले आहेत. पदाधिकाऱ्यांना सांगितले, मी कुटुंब प्रमुख आहे, मी कारवाई करणार नाही. पण तिथेही त्यांची भूमिका ही उदारमतवादी होती. म्हणजे त्यांना आता पक्ष फुटू द्यायचा नाहीये. पण शेवटी काय होतं ते येणाऱ्या काळात पाहायला मिळेल. देवेंद्र फडणवीसच या सगळ्या गोष्टीचे किमयागार आहेत का? तेच सगळ्या गोष्टी घडवत आहेत का? ते यावरून शक्यता वाटते. कारण राज ठाकरेंचं स्टेटमेंट होतं, आम्हा दोघांना एकत्र आणायला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं. असंच काही करून दाखवण्याच्या भूमिकेत देवेंद्र फडणवीस आहेत का? असं म्हणायला हरकत नाहीये. तर आज इतकंच. उद्धव ठाकरेंना खरेच चांगले दिवस येत आहेत का याबद्दल नक्की व्यक्त व्हा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा. धन्यवाद.